नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वीचं आणि त्याचं 14वं प्रकरण, बेजिक सूत्र आणि त्याचा वर्ग विस्तार आणि याच्यातील सराव संच 53वा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. आणि एकदा सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला 10वीपर्यंतचं सर्व सराव संच या चॅनलवर बघायला भेटणार आहेत. आणि जर तुम्ही मागचे सराव संच बघितले नसतील तर तुम्ही उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि तिथे जाऊन तुम्ही मागचे सराव संच तुमच्याकडून मिस झाले असतील तर तुम्ही बघून घ्या. चला सुरुवात करू. सराव संच 53वा काय दिलेला आहे तर खालील राशींचे अवयव पाडायचे आहेत. कोण राशी आहे तर बीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग. तर आपण एक सूत्र बघितलेलं आहे. काय सूत्र बघितलेलं आहे तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग. तर ह्याचा आपण जर विस्तारित रूप केलं तर काय होतं, एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात काय होतं ए वजा बी. तर याचनुसार आपल्याला या पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग याचा काय करायचा आहे, विस्तार करायचा आहे. म्हणून काय करू आपण, पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग बरोबर काय होणार आहे तर एका कंसात पी अधिक क्यू आणि दुसऱ्या कंसात पी वजा क्यू. आणि हे आपण कशावरनं घेतलं तर यावरनं, काय एचा वर्ग वजा बीचा वर्ग. तर त्याचा आपण एक्सपांड केलं किंवा विस्तार, एक्सपांड म्हणजेच विस्तार केला तर काय होणार आहे ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. या सूत्राचा उपयोग करून आपण पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग याचा विस्तार केलेला आहे. सराव संच 53 मधला पहिल्यामधला दुसरा प्रश्न दिलेला काय आहे तर 4x वर्ग आणि वजा 25x वर्ग. तर येथे आपण असं लिहू शकू, येथे पहिल्या पदासाठी आपण ए मानू, म्हणजेच ए बरोबर 2x मानू व बी बरोबर आपण काय मानू तर 5y मानू. जर आपण असं केलं, आता बघा 4चं वर्गमूळ आपल्याला माहीत आहे. काय 4चं वर्गमूळ आहे, वर्गमूळ म्हणजेच जसा की याला आपण वर्गमुळात घेतलं तर ह्याचं वर्गमूळ काय आहे तर 2 आहे आणि 2चा वर्ग काय आहे तर 4 आहे आणि 4चं वर्गमूळ काय आहे 2 आहे आणि 2चं वर्गमूळ 2चा वर्ग काय आहे 4 आहे आणि 4चं वर्गमूळ काय आहे 4चं वर्गमूळ काय आहे 2 आहे. म्हणून आपण काय घेतलं आहे, या 4चं आणि एक्सचा वर्ग एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स होईल आणि 4चं वर्गमूळ 2 होईल. म्हणून तसंच इथे 25चे वर्गमूळ 5 होईल आणि वाय वर्गाचा वर्गमूळ वाय होईल. म्हणून आपण त्याचं असं लिहू शकतो, म्हणून 2x कंसाचा वर्ग वजा 5y कंसाचा वर्ग. जर त्याचा आपण विस्तार केला तर काय येणार आहे, पहिल्या कंसात 2x अधिक 5y आणि दुसऱ्या कंसात 2x वजा 5y. आणि आपण हे कशावरनं करणार आहोत तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय होतो तर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. या प्रकारे हे आपण असं गणित सोडवू शकतो. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तर वायचा वर्ग वजा 4 दिलेला आहे. तर जसा आपण दुसरा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने आपण हा पण सोडवून घेऊ. जसं की वाय वर्ग त्याचं वर्गमूळ काय असेल तर येथे आपण काय लिहू, येथे ए बरोबर वाय वर्गाचं वर्गमूळ काय होणार आहे वाय होणार आहे आणि बी बरोबर 4चं वर्गमूळ किती आत्ताच आपण बघितलं तर किती 2. म्हणून वायचा वर्ग वजा 4चं वर्गमूळ किती 2. 2चा वर्ग बरोबर का होणार आहे तर ते जर आपण ह्याचा विस्तार केला तर वाय वजा 2 वाय अधिक 2 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात वाय वजा 2. तर हे कशावरनं आलं तर ए चा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय होतो पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. या सूत्राचा उपयोग करून आपण
हे वायचा वर्ग वजा 4 हे आपण सोडवलं आहे. सराव संच 53 मधला पहिल्यामधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर पीचा वर्ग वजा 1/25. जसं आता आपण वर्गमूळ घेत होतो तसंच आता आपण हे गणित सोडवणार आहोत. तर येथे पी वर्गचं वर्गमूळ का होणार आहे तर पी होणार आहे, म्हणून ए बरोबर आपण काय घेऊ तर पी घेऊ. आणि बी बरोबर 1चं वर्गमूळ किती असतं माहीत आहे ना तुम्हाला, तर 1चं वर्गमूळ किती असतं 1च असतं आणि 25चं वर्गमूळ किती असतं 5 असतं, म्हणून बी बरोबर 1/5 घेऊ. म्हणून आपण हे असं लिहू शकतो पीचा वर्ग वजा 1/5 कंसाचा वर्ग असं आपण लिहू शकतो. तर ह्याचा आपण विस्तार करू. तर काय येणार आहे पी अधिक 1/5 आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे तर पी वजा 1/5. आणि आपण हे कोणत्या सूत्राचा आधार घेऊन विस्तार केलाय तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय असतो तर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी या सूत्राचा वापर करून आपण या गणिताचा विस्तार केलेला आहे आणि अशी ही गणितं सोडवायची आहेत. सराव संच 53 मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे तर 9x वर्ग वजा 1/16 आणि y वर्ग. तर हे आपण कसं सोडवू बघून घ्या नीट. येथे आपण काय करू ए बरोबर 9चं वर्गमूळ तुम्हाला माहीत असेल, नाही माहीत तर 3चा वर्ग केला तर किती येतो 3चा जर आपण वर्ग केला तर 9 येतो आणि 9चं वर्गमूळ किती असतं 3 असतं आणि 3चा वर्ग किती असतो 9 असतं, म्हणजेच 9चं वर्गमूळ किती येणार आहे 3. म्हणून येथे ए बरोबर 3 आणि एक्स वर्गाचं वर्गमूळ काय होणार आहे एक्स. आणि दुसरं तर बी बरोबर काय घेऊ आपण 1चा वर्गमूळ 1च 16चं वर्गमूळ 4 का कारण की 4चा वर्ग केला तर किती येतो 16 येतं आणि 16चं वर्गमूळ काय असतो 4 असतो, म्हणून 1/4 आणि वायच्या वर्गमूळ काय होणार आहे तर वायच होणार आहे. म्हणून आपण असे लिहू 3x कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात 1/4 y कंसाचा वर्ग. तर ह्याचा आपण विस्तार करू कोणत्या सूत्रानुसार जे आपण चा वर्ग वजा बीचा वर्ग, तर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी या सूत्राचा विस्तार करून आपण जसं सोडवतोय तसंच ह्याचा आपण विस्तार करायचा आहे. तर पहिल्या कंसात काय येणार आहे 3x वजा 1/4 आणि y आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे तर 3x इथे अधिक घेऊ आणि इथे आपण दुसऱ्या कंसात वजा देऊ किंवा पहिलं वजा दिलं तरी चालतंय, म्हणजेच 3x वजा 1/4 आणि y. तर असा आपण ह्याचा विस्तार करू शकतो. तर ह्या कोणत्या सूत्राचा वापर करून विस्तार केला आपण तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय असतो तर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी या सूत्राचा वापर करून आपण या सूत्राचा विस्तार केलेला आहे. त्याच्यानुसार हे आपण गणित सोडवलेलं आहे. सराव संच 53 मधला पहिल्यामधला 6वा प्रश्न काय दिलेला आहे तर एक्सचा वर्ग वजा 1/x वर्ग. तर येथे ए बरोबर आपण लिहू एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स येईल आणि बी बरोबर आपण 1चा वर्गमूळ 1 आणि एक्स वर्गचं वर्गमूळ x येणार, म्हणून एक्सचा वर्ग वजा 1/x कंसाचा वर्ग बरोबर आपण काय लिहू तर x अधिक 1/x पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात x वजा 1/x या सूत्राचा आपण विस्तार केलाय. कोणत्या सूत्राचा तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. असा हे गणित सोडवायचं आहे. सराव संच 53 मधल्या 7वा प्रश्न काय दिलेला आहे तर एचा वर्ग बी वजा ए बी.
तर बघा एचा वर्ग बी आणि वजा ए बी इथे सूत्र तो लागू होत नाही. तर इथे आपल्याला काय करावं लागेल तर कॉमन काढावं लागेल. कॉमन म्हणजे दोन्ही ठिकाणी असलेलं पद. जसं की तुम्हाला इथे बी दिसत असेल, इथे पण बी आहे, इथे पण ए आहे, इथे पण आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी ए आहे. तर आपण कॉमन काढू. तर कॉमन काय निघेल ए बी. आता दोन्ही ठिकाणामधला ए बी जर काढला आपण, पण इथे इथे दोन ए आहेत, पण एक ए आपण बाहेर घेतला तर कंसात काय राहणार आहे तर एक ए राहील. कारण की दोन ए होते, त्याच्यातील एक बाहेर घेतला तर आत एक ए राहणार म्हणजे ए, आणि बी तर आपण बाहेर घेतला म्हणजे आत येणार नाही, आणि मध्ये वजाचे चिन्ह आहे म्हणून वजा, आणि ए बी आपण बाहेर घेतला म्हणजे भाग दिला तर किती येतो एक येतोय. म्हणून एचा वर्ग बी वजा ए बी ह्याचं का होणार आहे तर ए बी कंसात ए वजा एक हे उत्तर येणार आहे. सराव संच 53 मधला 8वा प्रश्न काय दिलेला आहे तर 4x वर्ग y आणि वजा 6x वर्ग दिलेलं आहे. तर इथे बघा काय 4x वर्ग y, कारण की 6चं वर्गमूळ निघत नाही, इथे 4चं वर्गमूळ निघत नाही, इथं yच दिलेला आहे, y वर्ग दिलेला नाही, म्हणून आपण त्या सूत्राचा वापर करू शकणार नाहीत. म्हणून 4x वर्ग y वजा 6x वर्ग. तर इथे आपल्याला काय करावं लागेल कॉमन काढावा लागेल. जसं की इथे x वर्ग दिसतोय, इथे पण x वर्ग दिसतो, इथे 4 आहे, इथे 6 आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की 2च्या पाढ्यात 4 पण येतोय आणि 6 पण येतोय, म्हणून आपण ते असं लिहू शकतो काय 2x, म्हणजे इथे पण वर्ग आहे तर आपण 2x वर्ग कॉमन बाहेर काढू शकतो. आणि आत काय राहणार आहे तर या 2x वर्ग आणि इथे 4x वर्ग आहे, तर ह्याला भागलं तर काय येणार आहे एक आणि हा इथे आपण जर 4x वर्ग घेतला आणि इथे 2x वर्ग केला तर हा x वर्ग कट होईल, बे क बे बे दुने 4, तर राहणार का आहे 2, आणि हा y कारण की आपण बाहेर घेतलंय. तसंच वजा आणि 2x वर्ग छेद 2x वर्ग नाही 6x वर्ग, आणि छेदात आपण 2x घेऊ वर्ग, तर हा x वर्ग गेला, हा x वर्ग गेला, बे क बे बेत्रिक 6, तर इथे किती येणार आहे 3 येणार आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे तर 2x वर्ग कंसात 2y वजा 3 हे उत्तर येणार आहे. सराव संच 53 मधला 9वा प्रश्न 1/2 व्हायचा वर्ग वजा 8 झेडचा वर्ग. तर हे आपल्याला विस्तार करायचा आहे. तर हे आपण कसं सोडवू तर नीट बघून घ्या. काय 1/2 व्हायचा वर्ग वजा 8 झेडचा वर्ग. तर हे आपण 1/2 व्हायचा वर्ग वजा 8चा जर आपल्याला फोड करायची असेल किंवा इथला आपल्याला छेदातला घालवायचा असेल तर आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो तर वजा 2 गुणिले 8 आणि छेदात किती 2, आणि इथे काय आहे झेडचा वर्ग. आपण हा 2 तर घेतलाय, पण जर भाग दिला तर शेवटी 8 आहे तोच येणार आहे. म्हणून हे आपण 1/2 व्हायचा वर्ग वजा 1/2 गुणिले किती होणार आहे 1/2, आणि ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर 16 आणि झेडचा वर्ग, आणि 16 एके 16 होणार आहे आणि छेदात 2 येणारच आहे. म्हणून इथे कॉमन आपण घेऊ शकतो. काय कॉमन येईल तर 1/2 दोन्ही ठिकाणी आहे म्हणून कॉमन येईल, आणि कंसात काय राहणार आहे हे बाहेर घेतल्यावर वायचा वर्ग येणार आहे वजा हा 1/2 तर आपण बाहेर घेतला तर कंसात काय येणार आहे 16 झेडचा वर्ग आणि कंस पूर्ण. परंतु 1/2 कंसात इथे तुम्हाला दिसत असेल, काय दिसत असेल तर वायचा वर्ग आहे वजा 16चं वर्गमूळ 4 येतंय आणि झेड येतोय, म्हणजे इथे आपण असं लिहू शकतो. म्हणून वायचा वर्ग वजा 4 झेड, आणि आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ झेड आणि कंसाचा वर्ग घेऊ. तर ह्याचा आपण एक्सपांड केलं तर 1/2 कंसात y अधिक 4 झेड पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात
वाय वजा 4z ह्या दुसऱ्या कंसात येणार आहे. तर हा काय झालं, विस्तार झाला ना. इथे आपण कोणत्या सूत्राचा वापर केला, तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, तर त्याचे एक्सपांड केल्यावर काय येतंय, तर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी येतंय. असं हे गणित आपण सोडवायचं आहे. सराव संच 53 मधला 10वा प्रश्न काय दिलेला आहे, तर 2x वर्ग वजा 8y वर्ग. तर आपण 2x वर्ग वजा 8y वर्ग जर आपण कॉमन काढला तर कॉमन कोण निघणार आहे, दोघांच्या पण पाढ्यामध्ये येणार आहे कॉमन, म्हणजेच मसावी काढावा लागेल. तर कोण आहे, 2. 2 कंसात 2 ने भागल्यावर इथे काय राहणार आहे, x वर्ग राहणार आहे वजा, इथे या 8 ला 2 ने भागलं तर किती, 2 चौक 8 होतात म्हणून 4 आणि y वर्ग. तर 2 कंसात इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर आपल्याला काय दिसेल, तर x चा वर्ग आहे, इथे 4चं वर्गमूळ निघतं म्हणून x चा वर्ग वजा 4चं वर्गमूळ 2 आणि y चा वर्गमूळ y आणि कंसाचा वर्ग आणि इथे x चा वर्ग. तर सोडवलं तर 2 कंसात x वर्ग वजा 2y वर्ग. तर इथे x अधिक पहिल्या कंसात x अधिक 2y आणि दुसऱ्या कंसात x वजा 2y हे उत्तर येणार आहे. म्हणून हे आपण असं लिहू शकतो की इथे थोडंसं मी चुकवलं, इथे x वर्गच येईल, म्हणजेच पहिल्या कंसात सॉरी असं येईल आणि ते आपण 2 कंसात x अधिक 2y होईल आणि इथे आपल्याला ह्याला इथे घ्यावा लागणार नाही, म्हणजेच हेच आपलं काय झालं, उत्तर झालेलं आहे. आणि हे कशावरनं आपण घेतलं, तर a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b हे या सूत्राचा आपण विस्तार करून घेतलेलं आहे. इथेच आपण हा सराव संच सुद्धा सोडवलेला आहे. तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.